नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 8 जून. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. आज राज्यात वारे वाहतील. दुपारनंतर वाऱ्याचा वेग जास्त राहील. आज एक चक्रकार वाऱ्याची निर्मिती आपल्या राज्याच्या पश्चिम भागात असून दुसरी चक्रकार वाऱ्याची निर्मिती झारखंड राज्यात असून तसेच अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र असून यावरील सर्व प्रणालीमुळे आपल्या राज्यात वातावरणात सतत बदल होण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने खाली दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच मित्रांनो, मी 3 दिवसापूर्वी जून महिन्याच्या 20 ते 22 या तारखेदरम्यान बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाबद्दल माहिती दिली होती व त्याच्या जाण्याच्या मार्गाबद्दल माहिती दिली होती. पण त्याच्या जाण्याच्या मार्गात बदल होण्याची शक्यता असून सदर हे कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून व आपल्या राज्यातून अरबी समुद्राकडे जाण्याची शक्यता असल्यामुळे दिनांक 19 जूनपासून राज्यात भाग बदलत जुलै महिन्याच्या 7 तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी ओढे, नाले, नदी यांना पूर येण्याची शक्यता राहील. सदर या बाबतीत मी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता मी जवळजवळ 7 महिन्यापूर्वी राज्यातून सर्वात प्रथम मी दिलेली आहे व अजून पुढे 3 ते 4 वेळा ही माहिती मी आपणाला दिलेली आहे. सदर हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पडेल ते नंतर सांगितले जाईल. तसेच आज कोकणात, मुंबई व उपनगरात, डहाणू, पालघर या जिल्ह्यांच्या पूर्व भागात, तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, तसेच सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग, तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, तसेच नागपूर जिल्ह्याचा उत्तर भाग, वर्धा जिल्ह्याचा दक्षिण भाग, अमरावती जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग व पूर्वोत्तर भाग, तसेच अकोला, तसेच बुलढाणा जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग, तसेच संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, अहिल्यानगर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता राहील. त्यापैकी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचे संभाव्य जिल्हे पुढीलप्रमाणे: रत्नागिरी, कोल्हापूर, बेळगाव, अहिल्यानगर, धाराशिव, संभाजीनगर, सोलापूर, लातूर, नांदेड, तसेच यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग, नागपूर जिल्ह्याचा उत्तर भाग, अकोला जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग, बुलढाणा जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार व मी काल दिलेल्या अंदाजानुसार सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच कोल्हापूर, कोकणात, पुणे, अहिल्यानगर, सातारा, धाराशिव, सोलापूर, नाशिक या दिलेल्या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. अजून इतर ठिकाणची माहिती मिळायची आहे. तसेच सांगली व बुलढाणा या जिल्ह्याच्या पावसासंबंधी दिलेला भाग सोडून जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्याच्या काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्यात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील.
काल मी दिलेल्या अंदाजानुसार रात्री बार्शी तालुक्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच आज करमाळा, परांडा, बार्शी या तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील असे मला वाटते आहे. मित्रांनो, जर आपल्या जमिनीत 7 ते 8 इंच ओल झाली असेल तरच पेरणी करावी. शेवटी निर्णय आपला आपण घ्यावा. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.